नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. आता या व्हिडिओमध्ये जे थंबनेल दिसते तुम्हाला, की त्यामध्ये मी म्हटलेलं आहे की मला कट ऑफ माहिती आहे, मी आयोगाच्या आतली इन्फॉर्मेशन काढलेली आहे, मला रिझल्ट कधी येणार आहे माहिती आहे. तर हे सगळं चुकीचं आहे मित्रांनो. मला काहीच माहिती नाही आणि हे फक्त माझ्याबद्दल नाही आहे. टेलिग्राम, यूट्यूब, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलं जातं की मला कट ऑफ माहिती आहे, मला रिझल्ट कधी येणार आहे माहिती आहे, दे आर मेकिंग यू फूल. तुम्हाला ते मूर्ख बनवण्याचं काम करत आहेत आणि तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकताय. प्रत्येक वेळी वर्षी हा ट्रॅप आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही या जाळ्यामध्ये अडकता आणि तुम्ही काय करता, अडकून राहता. सेव्ह टाईम, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. माझं नक्की म्हणणं काय ते ऐकून घ्या, त्याच्या अगोदरच जज करू नका. मला माहिती नाही आहे, टेलिग्रामवाल्या यूट्यूबवाल्या मुलांना माहिती नाही आहे, तरी पण ते टाकत राहतात. व्हाय आर यू सो फोकसिंग ऑन भविष्यवाणी? तुम्ही या भविष्यवाणी करणाऱ्या लोकांना का ऐकताय, काय ऐकत आहात? तुम्ही ज्या गोष्टीकडे फोकस करा. ग्रुप बीची फायनल ॲन्सर की आली, फायनल ॲडव्हर्टाईजमेंट आली. तुम्हाला आता जवळपास 57 दिवस बाकी आहेत मेनसाठी. 17 मेला एक्झाम आहे तुमची, बरोबर? 17 मेला एक्झाम आहे. तुम्हाला एवढे कमी दिवस बाकी आहेत मेन्सला. ओके, ग्रुप बीला, सीला जवळपास थोडे जास्त अजून. तुम्हाला एवढे कमी दिवस बाकी आहेत, तुम्ही टेलिग्रामवर चेक करत बसता की रिझल्ट कधी येणार आहे आणि काय कधी होणार आहे. या गोष्टीच्या तुम्ही अडकलेला आहे. तुम्ही या गोष्टीमध्ये अडकलेला आहे. MPSCचे विद्यार्थी, ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे. तुम्ही जेन्युइन लोकांना सोडून कोणासाठी वेळ घालवत आहे, कोणाचं ऐकून वेळ घालवत आहे, हा माझा क्वेश्चन आहे. तर हा वेळ घालवू नका मित्रांनो. कशावर फोकस करायला पाहिजे? तुम्ही वॅकन्सीवर फोकस करा. माझा एक क्वेश्चन आहे की तुम्ही काय उत्तर देणार आहे घरी. जर समजा की तुम्ही आता अभ्यास करत नाही आणि या गोष्टींवर फोकस करताय, तर तुम्ही काय घरी उत्तर देणार आहे की मी कशामध्ये वेळ घालवला आणि माझी मेन्स गेली? तर मी कट ऑफचा व्हिडिओ बघत होतो किंवा कट ऑफचा विचार करत होतो, या कट ऑफच्या विचारामध्ये माझी प्री गेली म्हणून तुम्ही सांगणार आहे घरी? नाही सांगू शकत ना. मग कशामध्ये काय अडकायचं? फोकस का हटू द्यायचा? तर फोकस हटू देऊ नका. पूर्णपणे तुमचा मेन्सवर फोकस पाहिजे. तुम्हाला भले किती मार्क येऊ द्यात. मी कट ऑफ प्रेडिक्ट करणं बंद केलं. का बंद केलं? मी पण आधी कट ऑफ प्रेडिक्ट करायचो. तुमची डिमांड यायची की सर एवढे मार्क आहेत, होईल का? तेवढे मार्क आहेत, होईल का? मी प्रेडिक्ट करणंच बंद केलं. का बंद केलं? मागचे सगळे अंदाज आहेत ते ऑलमोस्ट फेल आहेत. राज्यसेवेचा आत्ताचा रिसेंटचा 2025चा जो प्रीचा पेपर झाला, त्याच्यामध्ये बघा, अंदाज 120+, काही बहादर तर 125+ करतात. लाखोंमध्ये फॉलोअर त्यांना 120+, 125+ कट ऑफ सांगायचे, 130+ काही कट ऑफ सांगायचे. ॲक्च्युअल कट ऑफ किती लागणार आहे? 116. कंबाईन 2024 कट ऑफ सांगायचे 54 ± 2. ॲक्च्युअल कट ऑफ किती लागणार आहे? 52.5. ऑलमोस्ट फेल आहेत, सगळे फेल आहेत, बरोबर. ग्रुप सीचा कट ऑफ अंदाज किती होता? 55 ते 60. लागला किती? मागचा कट ऑफ 2024चा 48.50, 45.25. कुठे आहेत बाकीच्या मुलांनी? आयुष्याचं नुकसान आहे ना, वाटोळ आहे ना मुलांचं. या मुलांच्या आयुष्याचं या ठिकाणी वाटोळ होतं आहे की नाही? कशामुळे होतं आहे? कट ऑफच्या प्रिडिक्शनमुळे होतं आहे. कट ऑफच्या प्रिडिक्शनमुळं ही जी मुलं आहेत ती मेन्सचा अभ्यास करू शकली नाहीत आणि मेन्स फेल झाली आणि बाकीचे मुलं पास झाले. ह्या मुलांचं काय करायचं? किती मार्का डिफरन्स आहे? हजारो मुलं आहेत याच्यामध्ये. ह्या मुलांचं काय करायचं? तर ग्रुप बी 2025 पण आता सध्या प्रिडिक्शन चालू आहे 54 पॉईंट समथिंग ±2 पहिल्या ॲन्सर कीनुसार. आता पण वॅकन्सी वाढल्या आहेत तर 50 ±2 मी पण प्रेडिक्ट केलं होतं, बट नॉट नाव. मी इथून हा माझा अंदाज माघारी घेतो आणि हा माझं प्रिडिक्शन नाही आहे. मला माहीत नाही आहे कट ऑफ आणि कोणालाच माहिती नाही. ही रिॲलिटी जोपर्यंत एक्सेप्ट होत नाही तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत. या वॅकन्सीज आहेत, वॅकन्सीज त्या वाढल्या कमी झाल्या याचा तुमच्यावर परिणाम नसला पाहिजे. तुमचा डेटवर परिणाम असला पाहिजे. डेट किती दिवसावर आहे, ठीक आहे? हे माझं प्रिडिक्शन नाही आहे. मार्केटमध्ये गोष्टी चालू आहेत 50-52 वगैरे. हे लोक प्रिडिक्ट का करतात ह्याची पाठीमागची सायकॉलॉजी तुम्हाला माहीत पाहिजे. दिशाभूल करणं, मार्केटिंग करणं, नवीन बॅचेस लॉन्च करणं आणि सायकॉलॉजीबरोबर खेळणं, या गोष्टीसाठी तुम्हाला होतात त्या गोष्टी. तुम्हाला कट ऑफ प्रिडिक्ट केला जातो. मित्रांनो, फोकस वॅकन्सी 758 वॅकन्सीज आहेत. एवढ्या सगळ्या भरमसाठ वॅकन्सीज असताना सुद्धा
तुम्ही कट ऑफ आणि या ट्रॅपमध्ये जर अडकत असेल तर कुठेतरी ॲनालिसिस केलं पाहिजे. मग पुढची दिशा ठरवायची कशी? पुढची दिशा स्वतःचा ओन कॉल घ्या. तुम्ही जर GSमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क घेऊ शकता, CSATचा ॲप्टिट्यूड चांगला आहे, तर तुम्ही का निर्णय घेऊ शकत नाही रे? ॲप्टी चांगला आहे तर तुमचं का निर्णय घेऊ शकत नाही? तुम्ही निर्णय घ्या ना, स्वतःचा कॉल घ्या, स्वतःचे कॅल्क्युलेशन्स करा. तुम्हाला बाकीच्या येऊन एक्सटर्नल व्हॅलिडेशनची प्रत्येक वेळी का गरज असते? बाहेरून व्हॅलिडेशन घ्यायचं असते तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी तुम्ही व्हॅलिडेट करायचा प्रयत्न करता की हां ते बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, कुणीतरी सांगायची गरज पडते. पण तुम्ही निर्णय घ्या ना, निर्णयक्षम अधिकारी होणार आहे पुढं जाऊन. स्वतःची कॅल्क्युलेशन स्वतः बघा, टाईम पिरियड बघा, प्री किती दिवसावर आहे, मेन्स किती दिवसावर आहे. ठीक आहे, येणारी प्रिलिम्स येणारी मेन्स या दोन्हीचा बॅलन्स करा. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जानेवारी फेब्रुवारी मराठी इंग्लिश करा कंबाईनवाले, आणि मार्चमध्ये GS मेन्स प्लस प्रिलिम्स चालू करा. आता मार्च चालू आहे, जवळपास 22 तारीख आहे, तर तुम्हाला मेन्स प्लस प्रिलिम्ससाठी GS चालू करा सांगितलेलं. ठीक आहे, तर हा बॅलन्स करणं गरजेचं होतं. ज्यांना मराठी इंग्लिशवर कमांड आहे त्यांना भीती नाही. आता दिवसातील काही वेळ 3 ते 4 तास मराठी इंग्लिशला देऊन ते फुल GSवर फोकस करू शकतात, जेणेकरून प्रिलिम्स पण होईल आणि मेन्स पण होईल. बरोबर, हा बॅलन्स साधा ना तुम्ही. कट ऑफची व्हिडिओ कशाला बघत बसता, वेळ का घालवता, आणि हे म्हणजे काय येतं तुम्ही, हा प्रश्न पडतो मला. आता मग आम्ही तुमच्यासाठी काय करतो आहे, आम्ही जेन्युइन लोक तुमच्यासाठी काय करतो आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर मग तुमचं वेगळेपण काय आहे, युनिकनेस काय आहे? उगी तुम्ही बाकीच्यांसारखेच आहे का? नाही, आम्ही 6 AM क्लब लास्ट महिन्यामध्ये चालू केला प्रिलिम्स PYQसाठी. ठीक आहे, 2026च्या प्रिलिम्ससाठी, राज्यसेवा असो किंवा कंबाईनसाठी. डेली सकाळी 6 ते 8 मुलं येतात. कंटेंट स्किल डेव्हलपमेंट आहे, कन्सिस्टन्सी आहे. दररोज 6ला म्हणजे 6 विथ प्रूफ, दररोज 6ला येतात. ठीक आहे, सुट्टीच नाही. 21 दिवस झालं. सायकोलॉजिकल ब्रेकसाठी एक सुट्टी दिली आणि एक दिवस रिझर्व डे होता, सुट्टी दिली. दररोज 6 वाजता उठत आहेत मुलं, दररोज. ठीक आहे, आणि 100च ॲडमिशन दिले. 100 ॲडमिशन, डेफिनेटली त्याच्यावर ॲडमिशन नाही. डेट क्लोजर फिक्स होते आमचे, डेट क्लोजर फिक्स, कारण की आम्हाला जी मुलं आलेत त्याच्यावर फोकस करायचा होता. आम्हाला फक्त पैसेच कमवायचे नाही. कम्युनिटी, कॉम्पिटिशन, टॉपरचा गायडन्स, हे इंटरॅक्शन आहे, हे आम्ही करतो. नो स्पॅम, तुम्हाला स्पॅम नाही. कंटिन्युअसली टेलिग्रामला मेसेज पडतायत, त्याच्यातून काही फायदा नाही. तर विदिन डेट ॲडमिशन, त्याच डेटमध्ये तुम्हाला 21 तारखेला ॲडमिशन ना, तर 21 ते 30 तारखेपर्यंत ॲडमिशन घ्यायचं. कारण जर तुम्ही वेळेत येऊ शकत असाल तरच आम्ही ॲडमिशन देऊ शकतो, त्याच्यानंतर नाही. 3 दिवसातच ॲडमिशन क्लोज झाले 100 मुलांचे. 6 AM बॅच फुल झाली, 6 AM क्लब अशा पद्धतीनं. आणि त्याचे मॅरेथॉन कंटिन्युअसली, हिस्ट्री झालं, पॉलिटी झालं, सगळे विषय झाले. फक्त आता इकॉनॉमी राहिला, जिओग्राफी झालं, फिजिक्स झालं, सगळे विषय झाले. आता नवीन बॅच एप्रिल महिन्याची स्टार्टिंग डेट त्याची चालू झालेली आहे. त्याचं तुम्हाला ॲडमिशन 20 मार्चला चालू झालेत. आज 22 मार्च आहे. मी सांगितलं नव्हतं आतापर्यंत, फक्त एक शॉर्ट अपलोड केली होती. तर राज्यसेवक ह्याच्यासाठी मॅरेथॉन, तुम्हाला सखोल रिव्हिजनची गरज आहे. आता GSच्या अभ्यासाची गरज आहे. तर याच्यासाठी आम्ही GSच्या रिव्हिजनसाठी सखोल रिव्हिजन बॅच काढली. सिव्हिल असेल, ॲग्रीवाले, इंजिनिअरिंग, फॉरेस्ट, ग्रुप BC सगळ्यांसाठी बॅच आहे. याची 1 तारखेला पहिलं ओरिएंटेशन सेशन असेल. त्यामध्ये विजय लामकाने सर जे आहे ते ओपन टू ऑल आहे सगळ्यांसाठी. अंकिता ताकभाते मॅडम, उपजिल्हाधिकारी शक्लीन मोलानी सर. आणि 5 तारखेला एक वेबिनार होणार आहे. सगळे हे वेबिनार आहेत, ऑनलाईन असणार आहे, वेळ तुमचा वाचणार आहे. राहुल सर ARTO आहेत, प्रथमेश माने तालुका कृषी अधिकारी आहेत, ललित पेरकर जे आहेत ते ASO आहेत. सगळे सर आणि मॅडम या सगळ्यांनी क्वालिफाईड लोक आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन घेऊन आपण या बॅचची सुरुवात करतो आहे. ओके, याचं वैशिष्ट्य काय? जेन्युइन गायडन्स फ्रॉम जेन्युइन पीपल. जेन्युइन लोकांकडूनच गायडन्स होईल, ज्यांनी प्रिलिम्स क्लिअर केलेले. त्या असे लोक फॅकल्टी असणार आहेत. तुम्हाला वेळेत नियोजित अभ्यास पूर्ण कव्हरेज केलं पाहिजे. सगळी रिव्हिजन झाली पाहिजे. सातत्य महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तज्ज्ञ मार्गदर्शन आणि इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. GSसाठी पूर्ण करंट अफेअर पण याच्यामध्ये कवर, फक्त ऑनलाईन मोडमध्ये, आणि फक्त 500 रुपये फी यायची. फी वाढवलेलीच नाही. मागच्या महिन्यामध्ये जेवढी होती तेवढीच. ओके, त्याच्यामध्ये वाढ नाही. एफर्ट खूप जास्त आहेत आमचे, तरी पण आम्ही फी वाढवलेली नाही, हे लक्षात घ्या. कॉन्टॅक्ट करा. आणि या महिन्यामध्ये मॅरेथॉन घेऊन येण्याचं कारण हे की मित्रांनो, तुम्ही वेळ भेटला पाहिजे तुम्हाला. येणारी राज्यसेवा ही तुमची असली पाहिजे, की येणारी कंबाईन ही तुमची असली पाहिजे. ओके, त्याच्यासाठी आम्ही 1 महिना अगोदरच तुम्हाला तयार करणार आहे आणि दररोज सातत्यानं तुम्हाला करायचं आहे. एफर्ट, कष्टाला पर्याय नाही, एफर्ट घ्यावेच लागणार आहेत. ओरिएंटेशनसाठी लिंकमध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करा, सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनल आहे ते, आणि फॉर्म लगेच भरून घ्या. फॉर्म भरा, कारण की विदिन डेट आम्ही ॲडमिशन क्लोज करतो. 31 तारखेला क्लोज, 31 मार्चला क्लोज,
म्हणजे क्लोज. त्यानंतर एकही ॲडमिशन होणार नाही. ओके, वेळेत या, वेळेत अभ्यास पूर्ण करा आणि सक्सेसच्या दिशेनं पाऊल टाका. जॉईन टेलिग्राम चॅनल. ओके, धन्यवाद.